गेल्याच वर्षी असेल अण्णाभाऊ साठेंचा पुतळा रशियामध्ये अनावरण झालेला आहे। आणि आजची आनंदाची गोष्ट या वर्षी 2024ची आनंदाची गोष्ट म्हणजे अण्णाभाऊ साठेचं नाव आकाशातल्या ताऱ्याला देण्यात आलेलं आहे। ते ताऱ्याला देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर औरंगाबाद येथे असलेल्या उद्योजक सुशील भाऊ तुपे यांनी स्वतः ज्या ताऱ्याला नाव देण्याचं काम केलं, जे काही खर्च असेल ते खर्च अमेरिकेत जाऊन नाव रजिस्ट्री केलं आहे, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या स्वागत करायचं आहे। कारण जोपर्यंत सूर्य आणि तारे असतील तोपर्यंत वरी आकाशामध्ये अण्णाभाऊ साठेचं नाव असणार आहे। आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या समाजाला आरक्षणाची वर्गवारी करावी यासाठी अनेक समाजकार्य समाजसेवक या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष केले। तर त्याच्या संघर्षाला जे काही महाराष्ट्रातले समाजसेवक असतील, आमचे प्राध्यापक रामचंद्र फरांडे साहेब असतील, अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन साठे आणि लवजी शक्ती सेनाचे कसबे साहेब, असे सर्वांनी एक लढा क्रांतीचा हातात घेऊन अखेर महाराष्ट्राच्या या राजकारणातल्या महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना झुकवलं आणि भारतीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करून अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी चालू करून दिलं आहे। त्यांच्यासाठी या सर्व समाजसेवकांचं आपण टाळ्या स्वागत केलं पाहिजे। आता